ज्या राजांनी दिलं ते छत्रपती शाहू महाराज. मला वाटते जिजामाता जेव्हा मालिका पाहत होतो तेव्हा शहाजी राजांनी हे नावही सुचवलं आणि झेंडा पण त्या मालिकेत तसा आहे. आणि हे आंदोलनातलं नाव आहे ज्याच्यासाठी स्वराज्याचे 3 संभाजी त्यावेळेस कामी आले आणि आता आमचे संभाजी राजा महाराष्ट्रासाठी उभे राहतात. असे संघटना आणि पक्ष वाढलेच पाहिजे, अधिक जास्त असले पाहिजे. पहिले गावात एकच किराणा दुकान होतं आणि त्याची उधारी फेडायला लागत होती, कारण तो नवीन काही उधारी द्यायचं नाही जिथपर्यंत पहिली फेडायची नाही. आता एवढे पक्ष झाले त्याच्यानं आता खरी कसरत आहे पक्षाची. आता पक्षाला प्रचंड काम नाही तर ते करणं फार गरजेचं आहे. आणि मग अशा याच्यात आमच्या भूमिका आपण पाहतोय का पहिले एका गावात गेलो का एकच माणूस आपल्याला मताचं गणित सांगून द्यायचं. एखाद्या गावात एखाद्या प्रमुख माणसाला भेटलं का त्या गावची मतं भेटून जायची. आता एका माणसाला भेटून मतं नाही भेटत. आता उलट बघतात, तुम्ही जर एका गावात गेले आणि त्या ठराविक माणसाला भेटूनच बाहेर गेले तर बाकीचे लोक म्हणतात हा आपला नाही आहे, आणि म्हणून ते मतं भेटायच्या ऐवजी विरोध दिशेने जातं. आणि मग अशा वेळेस राजकीय कार्यकर्ता हा आंदोलनाशिवाय घडूच शकत नाही. राजकारण करायचं असेल तर आंदोलन हे मला वाटते त्या पक्षाचा आत्मा असला पाहिजे. त्या माध्यमातून त्यांना कसं काम करता येईल, काय उणीव आहे, कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे. मला वाटतं मी आंदोलन करता करता मला वेलणकर दादाचं खरं तर तुम्ही पहिले भेटले असते तर मला थोडे कमी गुन्हे दाखल झाले. माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे आणि आता थकून गेलो मी कोर्टात जाता जाता. किमान 10-15 केसेसमध्ये 6 महिने, 8 महिने, 2 महिने, 1 वर्ष, 2 वर्षाची आतली सजा म्हणून मी आमदार आहो. आणि सातत्यानं आमचं मूळ मी 8व्या वर्गापासूनच आंदोलन सुरू केले. 8व्या वर्गात असताना आंदोलन सुरुवात केली आणि ते आंदोलन करत करत आज आमच्या आंदोलनातलं सगळ्यात मोठं यश म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे, जे महाराष्ट्रात देशात पहिल्यांदा. त्या दिव्यांगाचे आम्ही 115 शासन निर्णय स्वतः मी काढले वेगवेगळे. आणि आंदोलन करताना ह्या सगळ्या गोष्टी करताना मला माझ्याकडे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा एक आंदोलनकारी म्हणूनच पाहिलं जातं. आणि वास्तविक पाहता आंदोलनापेक्षा जास्त काम आम्ही सेवेचं जास्त केलेलं आहे. 1 लाखाच्या वर आपण किमान पेशंट दुरुस्त करून आणले असेल, ज्याचे 2-2, 10-10 लाख खर्च आहे. मी पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली राजकारणाला किंवा कामाला तेव्हा पहिले मी 7 वर्ष विदाऊट तिकीट रेल्वेत आलो. 7 वर्ष तिकीटच काढली तर 2-3 डाव टीटीले मारलं. म्हटलं पेशंट आहे कशी काय तिकीट मागतोय. आणि असं करत करत विदाऊट तिकीट आम्ही पेशंट इथं आणले. कोणालाही बिमारी हार्टचा असेल, कॅन्सरचा असेल, आमच्याकडे व्यवस्था नव्हती. आम्ही ट्रेनमध्ये बसायचं, घेऊन यायचं इकडे आणि मग इथे पुन्हा भांडण करायचं हॉस्पिटलला आणि तिथून त्याची दुरुस्ती, त्याचा उपचार करायचे. आणि असं करता करता मी स्वतः 116 वेळा रक्तदान केलं आणि 1 लाखाच्या वर आपण मला वाटते आम्ही शस्त्रक्रिया केल्या असेल. 2 गोष्टी आहे, सेवा असली पाहिजे आणि आंदोलन असलं पाहिजे. वर्षात 2 आंदोलन एवढे मोठे केले पाहिजे का लोकांच्या नजरेत भरले पाहिजे, जे लोकांचा आवाज म्हणून उभे राहिले पाहिजे. आणि सेवेचं हे सातत्य ठेवलं पाहिजे. या 2 गोष्टीवर काम केलं तर मला वाटते मग झेंड्याची काही गरज नाही आहे. तो निळा असू दे, भगवा असू दे का हिरवा असू दे, हे दोनही झेंडे इथं 3-4 झेंडे फार काम करत नाही. सेवा आणि आंदोलन याचं जर व्यवस्थित तुम्ही सूत्र जोडले तर एक चांगल्या प्रकारची फळी, चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता उभा राहतो. आणि मग आंदोलन हे नाविन्यपूर्ण असले पाहिजे. नेहमी आम्ही जेव्हा पहिल्यांदा एक आंदोलन केलं
तर मी अर्धा जमिनीत गाळून आंदोलन केलं. ते कलेक्टरला पंचायत पडली, अर्धदफन आंदोलन म्हणजे काय. आणि मग ते कलेक्टर तहसीलदार सगळे आमच्या मागे लागले. म्हणजे नेमकं काय करणार, अर्धदफन म्हणजे तुम्ही अर्धे मरणार आहे का अर्धे जिवंत आहे. ते टीव्ही ते पेपरवाल्यांनी त्यांनी एवढ्या मोठ्या त्याच्या न्यूज बनवल्या. आणि त्याच्यामुळं काय झालं का नाविन्य आंदोलन. आपण आंदोलन काय, स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला अन्नत्याग आंदोलन महात्मा गांधीजीने दिलं, उपोषण दिलं किंवा लॉंग मार्च दिला, मोर्चा दिला. पण स्वातंत्र्यानंतरचे आंदोलन काय असले पाहिजे, स्वातंत्र्यात काय आंदोलन असले पाहिजे, परतंत्र्यात होते आपले. आणि आता उपोषणात बसलं तर कोणी लक्ष देत नाही. एखादी काही घटना झाली तरच मग तिथं कुठंतरी लक्ष वेधलं जातं. पण लक्ष वेधी आंदोलन असले पाहिजे. त्या नावातच असं काही असलं पाहिजे का त्या पेपरवाल्याला छापणंच भाग पडलं पाहिजे. हे जर तुम्हाला करता आलं तर मग आंदोलनाला संख्या फार कमी लागतं. आता आम्ही अर्धदफन आंदोलन म्हणजे 12 लोक, पण तिथं मी वाचलो. आम्ही अर्धी काय म्हणते अशी जमीन खोदली आणि अर्ध्या इथपर्यंत माती अशी आमच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं चुकवलं. ते माती दाबू भरली. अशी मोकळी भर लागलं तर गवत टाकतो नाही म्हणे बच्चू आपण दाबू आणि ते दाबू भरल्यामुळे काय झालंय, अंदर इकडे सगळे आमचे प्रॉब्लेम व्हायला लागले. म्हणजे रक्तप्रवाह थांबण्यासारखं झालंय. आणि मग त्याच्यामध्ये नेमकं पाणी देताना बकेट सांडली, ते अधिकच फिट झालं. आणि मला तर पूर्ण म्हणजे मुंग्या आणि हे सगळे यायला लागलं. ते पत्रकार वगैरे होते, त्यांनी लगेच बोलावलं. मी वाचलो त्या आंदोलनात. कधी काळ जर जास्त झालं असतं तर कदाचित लखवा गेला असता. आणि मग ते असं नाविन्य करताना ह्या सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. अर्धदफन आणि ते एवढं गाजलं का मी तिथून माझा एक ओळख होऊन गेली, बच्चू कडू एक आंदोलन म्हणून. मधात आमचे अधिकारी ऐकायचेच नाही. यांनी माहितीचा अधिकार तेव्हा आणला नव्हता. तेव्हा मी एका अधिकाऱ्याच्या, तो ऐकतच नव्हता, फॉरेस्टवाला होता. मी सरळ आंदोलनात सांगून दिलं या अधिकाऱ्याच्या घरात साप सोडणार. मी सांगतोय का दुसऱ्या दिवशी त्याच्या परिवारासहितच माझ्याकडे आले. असं काय करू नका. दहशत, आंदोलनात दहशत असणं फार गरजेचं आहे. आणि मग हे सकारात्मक आंदोलन. आम्ही रक्तदान करून आंदोलन केलं. काही गावामध्ये, एका आमच्या तिवशा गावातलं एका गावाला रस्ताच नव्हता आणि 7 दिवस रक्तदान शिबिर. मला वाटतं देशातलं पहिलं आंदोलन होतं का आंदोलनात रक्त सांडवलं जातं. माझ्या आंदोलनात रक्तदान झालं आणि कुठले इजा न होता 7 दिवस आम्ही रक्तदान चालू ठेवलं. आणि तेव्हा कलेक्टर वर्मा मॅडम होत्या, त्या स्वतः तिथं आल्या आणि त्यांनी सुद्धा रक्तदान केलं आणि डायरेक्ट रस्त्याची ऑर्डर केली. डीपीडीसीतून आम्हाला फंड देऊन दिला. हे आंदोलनामधला आपला भाव फार महत्वाचा आहे. ही संपत्ती आपली आहे. तर आम्हाला स्वराज्य भेटलं, आमचं स्वातंत्र्य भेटलं. इथं जाळपोळीच्या व्यतिरिक्त कसे आंदोलन करता येईल ते फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यात नाविन्य, मी मदत आंदोलन असंच आम्ही शेतकऱ्याबद्दल आंदोलन करायचं ठरलं. तेव्हा R.R. आबा गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. आणि मी TV समोर आम्ही कार्यकर्ते बसलो. त्या शोले पिक्चर चालू होता आणि ते धर्मेंद्र त्या काय म्हणते त्या हेमा मालिनीसाठी वरती जाऊन बसला होता. मी डोक्यात आलं यार हे तर आंदोलन होऊ शकते. आणि बसल्या बसल्या आमच्या डोक्यात प्लॅन आला आपणही टाकीवर जाऊन आंदोलन करू. आणि ते एकदम नाविन्य होतं. मला वाटतं तेव्हा ह्या हिंदी मीडिया वगैरे फार, मराठी मीडिया फार कमी होतं. नेमकं ते 12 जानेवारी काहीतरी पवार साहेबांचा वाढदिवस आणि त्या 12 डिसेंबर आणि त्याच दिवशी मी ते आंदोलन घेतलंय. आणि मी टाकीवर चढायच्या अगोदरच बातम्या सुरू झाल्या. म्हणजे मी चढणार नव्हतो, म्हटलं आपण इकडेच तरी निपटून टाकू काही. कारण टाकीवर कसं जायचं, इतके ते हिवाळ्याचे दिवस, थंडीगार सगळं नागपूरचे हवामान. आणि मी जिथं बसलो होतो टाकीच्या जवळ घराच्या बाजूनं,
तिथे पाहिलं तर आज तकला न्यूज होती, बच्चू कडू जले टंकी पर. इथंच आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे का आंदोलन नाविन्य असल्यामुळं कसं त्याला मी उपोषणात बसलो असतो तर बातमी नाही झाली असते. पण टाकीवर चढतोय अशी बातमी झाल्याबरोबर मी टाकीवर 2 रात्री काढल्या आणि आबा उपमुख्यमंत्री असताना तेव्हा 150 पायऱ्या चढून वरती आले. मंत्री कमी एकदम काय आम्ही 5 लोकांना केलेलं आंदोलन आहे. मागचा उद्देश काय आहे का एकदा शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू होतं आणि चक्काजाम त्यांनी आंदोलन केलं. मी चाललो होतो गाडी घेऊन. म्हटलं बा तुम्ही चक्काजाम कोणाचा करताय? मंत्र्याचा करताय का अधिकाऱ्याचा करताय? कोणाचा चक्काजाम नाही, सामान्य माणसाचा चक्काजाम. सामान्य माणसासाठी बंद. कोणासाठी? तर सामान्य माणसाचा बंद. म्हटलं आता ही आंदोलन सोडली पाहिजे, हे बदलली पाहिजे. आणि मग त्या सोयीनं आम्ही चक्काजाम न करता ते सगळे उचलले संघटनेवाले. तर सगळ्या इकडले जिल्ह्यातले लोक जमा केले आणि तेव्हा आमच्या ओसाताई पालकमंत्री होत्या, त्यांच्या घरावर चाललो गेलो आणि चक्काजामच्या ऐवजी मंत्र्याचं दार बंद आंदोलन सुरू केलं. आम्ही रात्रभर मंत्र्याच्या घरासमोर राहिलो आणि त्यावेळेस त्या कापसाच्या भावाचे प्रश्न होते आणि त्या कापसाच्या भावाच्या प्रश्नामध्ये अख्खी पालकमंत्र्याच्याच घरासमोर त्यांचं आम्ही सांगितलं तर 1 दिवस जास्त झालं का घरच पाडू. आणि सगळे कलेक्टर पुरी यंत्रणा येऊन गेली तिथे. एका दिवसात जे ग्रेडेशन न भाव पाडल्या जात होते, मी सांगतोय त्यावेळेस इथून 15 वर्षा अगोदर मी माझ्या भागातल्या किमान आमच्या लाखभर शेतकऱ्यांना किमान त्यावेळेस 15 ते 20 कोटीचा फायदा करून दिला. एक तर डेअरी काही पाहिजे महत्वाचं. आमचे तर राहुल गांधी आले होते यवतमाळला, एका कलावतीचं घर बांधून दिलं होतं. आम्ही रात्रभर झोपलोच नाही. म्हटले यांची सत्ता काँग्रेसची तिकडे केंद्रात आहे, राज्यात तिकडे सत्ता आहे आणि हे एका कलावतीला घर बांधून देतं. यांनी तर धोरण आखायला पाहिजे. आणि मी तेव्हा स्लोगन तयार केलं, एक कलावती झाकी है, करोडो कलावती बाकी आहे. आणि राहुलजीच्या गांधीजीच्या अमेठीत जाऊन 4 घर बांधून दिले. 8 दिवस मुक्कामी होतो. झोई रोज फिरवायचं तिकडे. घर बांधून घेणारं आंदोलन, घर जाळणारे आंदोलन पाहिले असेल देशानं, पण आम्ही घर बांधून दिलेलं पहिलं आंदोलन होतं. आणि ते अमेठीत जाऊन आम्ही 50-60 गाड्या ट्रॅव्हल्स घेतली एक भरून आणि गेलो 50. आणि तिथे 8 दिवस राहिलो. वर्गणी केली, काही पैसे तिथले विरोधातले लोक भेटले, त्यांनी पण पैसे दिले आणि तिथे आम्ही 4 घर अशाच गरीब कलावतीचे बांधून दिले. पण त्यानं मीडियानं दखल घेतली. मीडियानं दखल घेतली असती घर पेटवाची बातमी असती तर. पण मीडिया दखल का घेतली नाही? घर बांधून देतोय म्हणून. त्यांच्या काही ते राज ठाकरे बाबतच विचारायचे आम्हाला तेव्हा राज ठाकरेचं हिंदी आणि मराठी अशा प्रकारचं वाद सुरू होता. अशा सगळ्या आंदोलनामध्ये जे काही आपण पाहतोय का कार्यकर्त्यांनी एक लक्षात घ्या, आंदोलनाला खरं तर प्रामाणिकता फार महत्वाची आहे. ते पूर्ण राजकीय कधीच नसावं. आजकाल हे मतं भेटले पाहिजे म्हणून आपण ते नाव टाकत असतो, आंदोलनात एखादी मागणी घालतोय. कॅबिनेटवाले तुम्ही पहा, त्यांची जर तुम्ही निवेदन जर पाहिली तर 34 मागणी असतं त्यांच्या. ते चालूच असतं कित्येक वर्षापासून. त्यातली एकही धड कामाला लागत नाही, असं मला अनुभव आहे. आणि मग अशा पद्धतीनं केल्यानं त्याचा बाजार तयार होतो. त्या आपापल्या भागात तालुक्यात काय प्रश्न आहे, आता कुठल्या प्रश्नावर लोक अजून नाराज आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे की नाही. आता सध्या महाराष्ट्रात अतिशय जर ग्रामीण भागात गेलो तर लोकांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे घराचा. तुम्ही जा, मातीचे पडके घर आहे, जातीच्या नावानं योजना आहे आणि त्याला ते भेटत नाही. दुसरा प्रश्न आहे राहतं पण जागा जातच. मला जुन्नरचे लोक येऊन भेटले, 1200 लोक आहे, जन्मापासून ते भाड्यानं राहतात, जागाच नाही आहे. घर तर सोडा, जागा पण नशिबी नाही आहे. आणि मग अतिक्रमण करून लोक राहतात.
राहण्याची सुद्धा त्यांना जागा नसल्यामुळे अतिक्रमण करून राहतं. अतिक्रमण नियमाकुल करण्याचे एका तालुक्यामध्ये किमान 100 जर गाव पकडले तर तिथं 10,000 कुटुंब परिवार, 10 ते 15,000 परिवार असा आहे तर ते अतिक्रमण मध्ये राहतात. ही कार्यकर्त्यांना ह्या ज्या गोष्टी आहे त्या तालुक्या लेवलच्या आंदोलनाची, कारण ही काही धोरणात्मक नाही आहे, ते प्रशासकीय बाब आहे. नियमाकुल करणे, त्याचे प्रस्ताव तयार करणे, 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. का धोरणात्मक गोष्टी आपण तालुक्यावर आंदोलन करून काही फायदा नाही, आपला हासा होणार. धोरणात्मक साठी वेगळे मुद्दे असले पाहिजे, तालुक्यासाठी वेगळे मुद्दे असले पाहिजे, आणि मग गाव पातळीवर काय करायचं आहे त्याचा एक वेगळ्या प्रकारचा आपण समोर गेलो पाहिजे. आता आपण काय करतो हे सगळं एकत्रित करतो आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास तिथं उडून जात आहे. आता माहितीच्या अधिकाऱ्यांना माहिती घेतली, याच्यात राजकीय लोकांना एकच केलं पाहिजे, यांच्या माहितीचा अधिकार वापरला पाहिजे आणि तो माहितीचा अधिकार वापरून सगळी माहिती घेऊन त्याला आंदोलनाचं स्वरूप दिलं पाहिजे. म्हणजे ते चारही कोपडे चित झाल्याशिवाय राहत नाही. कार्यकर्त्याला ताकद भेटतं. आंदोलनामुळे काय होतंय का तिथल्या तालुक्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुमचं जरब बसतं, सगळ्यात महत्वाचं. कारण जसं माहिती अधिकाऱ्याच्या कार्यकर्त्याला घबरावतंय तसं आंदोलन करणाऱ्याला पण घबरावतं. लोकांना माहीत होतं, तुमचं नावच माहीत नाही आहे. किती जिल्हा प्रमुखाचे नाव माहीत आहे गावातल्या लोकांना, किती तालुका प्रमुखाचे नाव माहीत आहे तिकडे गावातल्या लोकांना माहीतच नाही. कारण सक्रियता जर आपल्याला दाखवायची असेल, लोकांपर्यंत नाव द्यायचं असेल, जायचं असेल तर आंदोलन तर महत्वाचंच आहे आणि ते तुम्हाला करावंच लागणार. वर्षातून 2 आंदोलन असे केलं पाहिजे का तालुक्यात किमान 5-6 हजार लोक जमा करण्याची ताकद ठेवा. आता कार्यकर्ते आपल्याकडे कमी आहे पण मुद्द्यावर माणसं सापडतात. जे मुद्दे उचलले का त्याच्यासोबत आपोआप माणसं येतात आणि ते माणसं घेऊन जर आपण संघटन वाढवलं तर आपोआपच मला वाटतं त्याचा फायदा पक्षाला होते, संघटनेला होते आणि तिसरा फायदा असा आहे का त्या पीडित लोकांना होते. सगळ्यात महत्वाचं का आपण मोठं होत असताना माझ्या घरातला शेवटचा माणूस मोठा झाला पाहिजे भागातला, ते स्वप्न आपण खरं तर डोक्यात घेणं गरजेचं आहे. मी जेव्हा दिव्यांगाच्या आंदोलनाची सुरुवात केली तेव्हा मी इथं पुण्याला एका आयुक्त कार्यालयात गेलो. तिथे 3-4 दिव्यांग, पाय तुटलेले, डोळे नाही आहे, ते बसले. ते आयुक्त 3 काय तिकडे गडचिरोलीचे काही मराठवाड्यातले लोक येऊन 2 दिवसापासून त्याच कार्यालयात झोपते, पण ते आयुक्तच भेटत नाहीये. आणि मी सहज गेलो तिकडे आणि तेव्हा जेव्हा पाहिलं की 2 पाय नसणारा हा दिव्यांग बांधव इतक्या दिवसापासून आला, हे भेटत नाही आणि मग त्याचं काम सुरू केलं. लक्षात घ्या, आज जे काही बच्चू कडूचा गुडविल आहे किंवा त्याच्या मागं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन जो काही बदलला आहे बच्चू कडूच्या मागचा, त्याचं कारण म्हणजे दिव्यांग आंदोलन आहे. लक्षात घ्या, कारण त्याच्यासाठी कोणीच ते काही मतासाठी थोडं केलं आपण, ते एका जातीतही नाही, एका धर्मात पण नाही आहे, पण त्यांच्या वेदना जास्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला हेच शिकवलं आहे, वेदना महत्वाची आहे. आजकाल जात पाहणारी लोक भरपूर आहे, धर्म पाहणारी लोक भरपूर आहे, पण वेदना पाहणारी लोकच सापडत नाही, कार्यकर्ता दिसत नाही. काही कामामध्ये तर आपण ठरवलं पाहिजे का मला याच्यात मत नाही भेटलं तरी चालेल, माझं राजकारण बाजूने गेलं तरी चालेल, पण मी हे काम केल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्त्याचा एकदा प्रामाणिकतापणा दिसला लोकांना, कारण लोक मला लोकांनी पैसे दिले, लोकांनी प्रचारही केला. मी पाहतोय का लोकांनी स्वतः डोक्यावर उचलू गावात फिरवलं आणि निवडून आणले ना. कामाशिवाय लोक दुसऱ्या कोणाला मोजत नाही. काम महत्वाचं आहे, कामासोबत प्रामाणिकता पाहिजे आणि ती प्रामाणिकता जर सामान्य, तुम्ही राजकारणात काय कोणासोबत बेमानी केले, कोणासोबत तुम्ही हा म्हणून नाही म्हटलं, तो भाग अलग आहे, ते राजकारणाचा विषय, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. पण सामान्य माणसाबद्दल तुम्ही जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एकाही माणसाला, सामान्य माणसाला स्वराज्याच्या बाहेर मी पाहतो नजरेच्या आड कधीच केलं नाही. आणि तुम्ही हे आम्ही डोक्यात घेतलं पाहिजे का माझ्यासाठी सामान्य माणूस देव आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. एकदा त्या सामान्य माणसाबद्दलचं तुमची जी काही पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला
तर अनेक आंदोलन आठवण तुम्हाला, अनेक गोष्टी करता येईल. त्याच्याकडे मत म्हणून पाऊस नका, त्याला तो आपला देव आहे असं समजून कामाने जर लागलं, मला आठवते का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मागं कोणीच नव्हतं, मला तर आई वडील भाऊ दुरून दुरून संबंध नाही आहे. जे काही मिळवलं आम्ही त्या आंदोलनाने सेवेतूनच भेटलेलं आहे. आणि जिथंही आंदोलन केलंय, आताही आम्ही जरी सत्तेसोबत असलो तर ते चूक आहे ते चूकच म्हणाले पाहिजे. आपण एस टी महामंडळाचे लोक गाड्या फोडतात, एस टी अडवतात. मी पहिला असा होतो का आम्ही एस टीचे पूजा करून त्या ड्रायव्हरला नारळ गिरळ घेऊन आंदोलन केलं. एवढी रिंग लावली का पुऱ्या डेपोमध्ये त्याची एक दखल मीडियाला घ्यायला. म्हणजे जी एस टी आम्हाला गावातून तालुक्यात आणतं, जिल्ह्यात आणतं, ती एस टी फोडणारे हात किती करंटे असेल, ते कोणाच्या नावानं फोडा. त्या एस टीकडे पाहण्याची प्रामाणिकता अशी पाहिजे का त्यानंच आम्हाला तालुक्यात आणलं. त्या एस टी आमच्याजवळ गाडी नव्हतं, घोडी नव्हतं, आणि अशा वेळेस त्या एस टीत बसून आपण बाहेर आलोय. त्या एस टीला दगड मारण्याची ताकद कशी होती. आणि आम्ही नवीन संदेश दिला, एस टीची पूजा करून आंदोलन केलं. ते फोडणाऱ्यासाठी वेगळ्या प्रकारचे वचपास होता. लक्षात घ्या का याच्या मागं लोकांना ते आंदोलन किती मोठं झालं याच्यापेक्षा आमचा विचार कळला. आंदोलनातून विचारही गेला पाहिजे ना, आंदोलनातून विचार जाणं फार महत्वाचं आहे. आणि मग ती फार ही थोडी कसरत आहे, मेहनत आहे. लोकांना असं वाटतं का माप असला म्हणजेच, संख्या असली म्हणजेच लोक सोबत राहते, असं किसं काही नाही आहे. तुम्ही ते व्यवस्थित मांडणी केली, कमी लोकांनी केली तरी मला वाटतं ते जर साध्य झाली तर ते फार लवकर ते शक्य होतं. आणि म्हणून अशा सगळ्या अरे विविध आंदोलन आपण पाहतोय. मी तर काही यांनी मला फोन केला आणि संभाजीराजेंचं नाव सांगितलं. तसं एका राजकारणी लोकांनी दुसऱ्या राजकीय स्टेजवर जात नाही, पण मला त्याचं काही बंधन नाही आहे. आखरी कार्यकर्ताच या देशाचा प्राण आहे. तो कुठल्याही पक्षाचा असू दे, तो सामान्य माणसासाठी कार्यकर्ता म्हणून उभा राहिला तर एक काम हलकं झाल्याशिवाय राहणार नाही. ही एक चांगली भावना ठेवून मला वाटते आपण सगळ्यांनी, तुम्ही भाग्यवान आहे सगळेजण का संभाजीराजेसारखं नेतृत्व आपल्याकडे आहे. ते अधिक पुण्या महाराष्ट्राला न्याय कसं देता येईल, कशा पद्धतीनं जे वंचित लोक आहेत. आपण पाहिलं का एकंदरीत राज्यामध्ये किती काही जरी असलं तरी एक मात्र नक्की आहे का जे संघटित नाही ते या देशात दुःखी आहे. जे कष्टकरी आहे ते सगळ्यात जास्त दुःखी आहे. देशामध्ये धर्म आणि जातीचं राजकारण दाखवलं जातं, पण खरी विषमता अधिक श्रीमंत असणारे लोक आणि अधिक कष्ट करून गरीब असणारे लोक, ह्या खरा भेद आहे. हा जो जातीय भेद आहे, तुम्ही इथं लिहिला आहे का शेतकरी, कामगार, शिक्षण आणि आरोग्य. मी जेव्हा अधिकाऱ्याची माहिती काढली का एका अधिकाऱ्यावर आरोग्यासाठी किती खर्च होतो, तर असे किमान 200-300 अधिकारी असतात, त्यांनी 1.5 कोटीच्या वरती खर्च केला. आम्हाला 5 लाखाची योजना 10 डाव सांगितल्या जातात, पण 5 लाखाच्या वरती जर लागले तर मर म्हणतात. गेले सरकार थोडं म्हणते. ही विषमता आहे. नोकरीवर असाल, आमदार असाल, खासदार असाल तर तुम्हाला लागेल तेवढे पैसे, आणि तुम्ही जर सामान्य माणूस असाल 5 लाखाच्या वरती नाही, मेला तरी चालेल. या विषमतेच्या विरोधात लढा लागला मला. इथं जातीपातीच्या लढाईचा काही फार मला वाटतं ते तर राजकारणासाठी वापरतो आपण, पण खरी लढाई तर ही आहे, विषमता ही आहे. अधिक काम करणारा, तुम्ही हे जे बिल्डिंग बांधली असेल त्या इंजिनियरला 2000 रुपये रोज आहे, किमान 1500, आणि मजुराला 300 रुपये भेटले नसले. माझं असं म्हणणं नाही का 1500 द्यावं, पण एवढी तरी असली पाहिजे. लढाई जे आपण पाहतोय, साधं शिक्षणाचं जर पाहिलं तर तुम्ही सांगा, आज माझ्या पोरासोबत माझ्या पोराला जी मी काही शिक्षण देऊ शकलो, ज्या ताकदीनं देऊ शकलो, किंवा जी व्यवस्था माझ्याकडे होती ती मतमारणाकडे नाही आहे ना. स्पर्धा कोणासोबत करावं लागतात,
गावातल्या शेतकरी कष्टकरी माणसाला स्पर्धा करावं लागतं, त्याला झोपाले पण घर नाही आहे, स्टडी रूम तर लई दूरची गोष्ट आहे, शिकवण तर त्याच्यापेक्षा दूरची गोष्ट आहे, वातावरण नाही तिथं, व्यवस्था नाही, आणि स्पर्धा करावं लागतं अशा लोकांसोबत. 20% 10% लोकांसोबत हे 90% लोक जे आहे त्याच्याजवळ कुठलीच व्यवस्था नाही आहे. कसा टिकणार आहे तो? आज आरक्षणामध्ये जरी पाहिलं तर SC कॅटेगरीतले लोक घ्या किंवा STचे घ्या किंवा OBC किंवा मराठा कोणीही घ्या, त्यातले आजही आपण पाहिलं 70% लोक हे ज्याचा बाप अधिकारी होता त्याच पोट्ट नोकरीवर लागताना सापडतं. तपासून पहा. म्हणजे जिथं अधिक पैसा आहे तिथं अधिक व्यवस्था चांगली आहे. हा एक मोठा मुद्दा आहे. आणि मग या सगळ्या गोष्टीवर तपास होण्याची चीड येणं, आंदोलन करण्यासाठी चीड येणं फार महत्वाचं आहे. राग आलाच पाहिजे. रागाशिवाय आंदोलन होत नाही. कोणत्या टप्प्यावर ते थांबवलं पाहिजे आणि कुठं ते पुढं नेलं पाहिजे याचा अभ्यास पहिलेच करा. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत लढ्या जर पाहिल्या तर ते आपल्याला भरपूर शिकवतात. कुठं थांबवायचं आणि कुठं त्याला न्यायचं एवढं जर तुम्हाला समजलं तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. पण बऱ्याच लोकांना इथंच समजत नाही, बरीच गफलत होतं. आपण पाहतो का काही आंदोलन फार आपण ताकदीचे करतोय पण ते थांबवता येत नाही म्हणून प्रॉब्लेम होते. असं होता कामा नये याची पण काळजी घेतली पाहिजे. आणि आम्ही सोबत आहोत. तुम्ही एखादं आंदोलन घेतलं तर शेतकऱ्यासाठी मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून येईल. कारण आपली आवाज हा सामान्य माणसासाठी तो कुठल्याही झेंड्याखाली असू दे, आवाज सामान्याचा असला पाहिजे. झेंडे से कोई मतलब नाही, अजेंडा से मतलब आहे. अजेंडा महत्वाचा. अजेंडा हा सामान्य कष्टकरी माणसासोबतच्या बाजूचा असला पाहिजे, त्याच्या न्याय हक्काचा असला पाहिजे अशा अपेक्षा करतो आहे. आंदोलन तर आम्ही भाऊ केले. मला वाटते मी किमान 300 आंदोलनाची नोंद आहे वेगवेगळ्या. एवढे काही सांगण्याची गरज नाही आहे. तुमची प्रामाणिकता आणि चीड डोक्यात असू द्या आणि कुठं गरज पडली तर आम्हाला नक्की सांगा. संभाजीराजे आम्ही सोबत आहोत. राजकारणात आम्ही कुठं जरी असलो तरी आंदोलनात मात्र तुमच्या सोबत राहू. आपल्या सर्वांचे आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, तुम्ही नेते नाही बोलते आहात, आमचे मार्गदर्शक आहात, त्यामुळे 2-3 प्रश्न उत्तर होतील. आणखी नेत्यांना प्रश्न विचारायचे म्हणलं तर लोक जरा गावातात, पण तुम्ही आमचे वक्ते मार्गदर्शक आहात. तर तुमच्याकडे पाहत असताना तुम्ही अतिशय सोफिस्टिकेटेड आंदोलन आता सांगितली बरं का, की विचार देणारी, दिशा देणारी. पण एक दुसरे बच्चू कडू साहेब आम्हाला भाऊ दिसतात आम्हाला, की जे जर काम होत नसल, तेवढा जरूर मुद्दा असेल तर खळक अटॅक पण करतात, म्हणजे कानाखाली पण वाजवतात, कधी वेगवेगळ्या पद्धतीने जातात. राजकीय पक्ष म्हणून आणि सामाजिक न्याय देताना ही भूमिका आजच्या तरुणांना कशा पद्धतीने घेतलं पाहिजे? माझे आई वडील ज्यावेळेस घरी असतात, मी ज्यावेळेस आंदोलन करतो आणि टेम्पो जर माझा त्या पद्धतीने वाढला तर माझे आई वडील आणि आमच्या पक्षाचे नेतृत्व असताना छत्रपती संभाजी महाराज हे देखील म्हणतात की तुमची मर्यादा किंवा न्याय घेताना तुम्ही वाहून जाताय का? एक पक्ष म्हणून, एक नेता म्हणून आणि एक बच्चू म्हणून आपण याकडे कसं पाहता ह्या प्रक्रियेकडे? आम्हाला सर्वांना काय सल्ला द्या? कालच मला बायकोनं असं म्हटलं, आम्ही त्या गोदरेजनं 3,500 एकर जमीन आहे, 3,500 एकर जमीन त्या गोदरेजवाल्याजवळ आहे, एकट्या माणसाजवळ. मुंबईत 34,000 एकरवर बसली आहे. त्यातले 6 लोकांजवळ 6,000 एकर जमीन आहे. शेतकऱ्याला सिलिंग लागला, यांना सिलिंग लागला नाही. संपत्तीला सिलिंग नाही, पैशाला सिलिंग नाही आहे, शेतीला सिलिंग आहे. आणि मी सभागृहात म्हणलं का हे जर गोदरेजवर तुम्ही हे जर परत घेतलेली जमीन, कारण इंग्रजाची चापलुसी करून 6 पारशानं ती जमीन बळकवली आहे, ते इंग्रजाची त्यांनी चापलुसीच केली. आणि अशा वेळेस मी जेव्हा मुद्दा मांडला का मी त्या जमिनीवर ताबा घेणार, तेव्हा बायको म्हणत होती का बा एखादा इतक्या मोठ्या संपत्तीवर तुम्ही जर हात लावताय तर तुमचं बरं वाईट होईल. मग त्यांना मी सांगितलं का छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा 7 कडे म्हणून घेतला होता. 7 ते 8 लोक होते वाटते तेव्हा. आणि तेव्हा आदिलशाचं सैनिक हे 10 लाखाच्या वर होतं. निजामशाही 25 लाखावर होती, मोगल 50 लाखाच्या वर होतं. 7 लोक त्या किल्ल्याला हात लावतं ज्याचं सैन्यबळ 10 लाखाचं आहे आणि आजूबाजूला आहे. कुठून आली असं हिंमत? कोणं दिली असं हिंमत?
हे डेअरिंग आहे ना, लहान गोष्ट आहे का, विचार नाही करू शकत. आता तर आपण जाऊ शकतो, पण मागच्या 5 वर्षात मोदीजीच्या विरोधात जायची कोणाची ईडी होती डायरेक्ट. लोक घबरावतात. आम्ही मोदीजीच्या घरावर जाऊन आंदोलन करून आलो गुजरातमध्ये. तरी ही आत्मीयता पाहिजे. मी पहिलेच म्हटलं की चीड पाहिजे, प्रामाणिकता पाहिजे. हे काही कसं आहे, हे सांगून बघून येत नाही. माझ्यावर 353 किमान 100 पर्यंत गेले असं. आणि मला कधी कधी आवरावं लागतं की चीड आली नाही पाहिजे, चीड आली नाही पाहिजे. 2-3 कार्यकर्ते माझ्या बाजूने बसले, मारलं नाही पाहिजे. आता तो माझ्या रक्तातच दोष आहे, काय करू. आता ते लोक दोष म्हणतात, मला असं वाटतं वरदान आहे. ते कसं आहे की काल आम्ही विधानसभेत मी अध्यक्षांना म्हटलंय की तुमच्या अध्यक्षाच्या चालकाला 50,000 रुपये महिना भेटतो. 34-50 सगळं देयकीय जर पाहिलं तर 50-60 हजार रुपये महिन्यापर्यंत जातं मंत्र्याच्या ड्रायव्हरला. ते AC मध्ये जातं. ते म्हणजे मंत्र्याच्या गाडीतला चालक हा AC मधून फिरतोय, त्याला काही जास्त मेहनत नाही लागत. आणि इकडे चालकाला फक्त 12,000 STच्या. मी म्हटलं लाज नाही वाटत का तुम्हाला? सगळे माझ्या अंगावर आले. तुम्हाला राग येतं काय, आता कोणाच्या थोबाडीत मारू. तर ते दादा भुसे माझे मित्र आहे खास. आम्ही कधी कधी हप्त्यातून एकदा जेवतोय. पण ते चीड आली ना, आम्ही दादा भुसेला विसरून गेलो. तो चालक डोळ्यासमोर दिसला. दादा भुसे माझ्यासाठी शून्य आहे, तो काही विषय नाही आहे. ही जी इथं आम्ही पाहतोय का, जर आमच्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजाचं राज्य उभं करायचं असेल तर नातं होतं हा विषय महत्वाचा नाहीये. काय होईल काय होणार नाही. आता माझ्यावर तुम्ही सांगा, आतापर्यंत सगळ्या केसेस पकडल्या तर 8 वर्षाच्या सजा होतं. मला अशी भीती आहे आता 65 वर्षानंतर मला जेलातच राहावं लागेल. एवढ्या केसेस चालू आहे, ते आवरतच नव्हतं. मी दिव्यांगांचा कायदा 1995 मध्ये आला, त्याचा शासन निर्णय झाला नाही. शासन निर्णय करायला मला आंदोलन करावं लागले. मी मोगे साहेबाच्या घरात घुसलो मंत्र्याच्या. ते मोगे साहेब मागच्या दरवाजानं पळाले. म्हटलं तू पळ, मी इथंच थांबतो. आम्ही 500-600 लोक त्या मंत्र्याच्या घरात 2 दिवस राहिलो. तिकडून पृथ्वीराजजी चव्हाणचा फोन आला. म्हटलं आता तुमच्या बाजूनच, मोगेच्या बाजूनच तुमचा बंगला, तिथं घुसतो. ते सगळे टाकून आला. तेव्हा आम्ही 15 शासन निर्णय केले. आखरी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता. आपल्याला ही एक, मी पहिलेच सांगितलं का सामान्य माणसाबद्दल बिलकुल जान जाए लेकिन पीछे नहीं आना. राजकारणात बच्चू कडूला आमदार म्हणून कोणी ओळखत नाही, बच्चू कडू म्हणून ओळखतात. हे फार महत्वाचं आहे. आमदार गिमदार खासदार हे काही लायकीचे काही फार, त्याला काही फार महत्व नाही आहे. अर्ध्या अधिक आमदाराला तर लोक ओळखतही नाही. काल 2 दिवस अगोदर कोणती भाजी खाल्ली तुम्ही सांगत, तुम्ही विचारा स्वतः. माझ्या बायकोनं किंवा माझ्या आईनं मायनं कोणती भाजी केली होती, कुठं ओळखतंय. कुछ ऐसा करो. कसं आहे, पद भेटणं हा अलग विषय आहे, आशीर्वाद भेटणं हा अलग विषय आहे. 2 विषय एकत्र करणं फार कठीण. आशीर्वाद भेटण्यासाठी मी पाहतोय का, मी जेव्हा इथे गेलो काय रत्नागिरी, मी पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात गेलो आणि STनं गेलो. मी आमदार होतो तेव्हा, मला माहीतच नाही. त्यात ते रेस्ट हाऊसला गेलो होतो. ते नारायण राणेचे माणसं एवढे बसली होती तिथं, माझ्यासाठी जागाच नव्हती. तिथं जाव तर ते वेगळ्याच अवतारामध्ये होते. मी चाललो आलो वापस. म्हटलं झालं आपलं आंदोलन राहिलं, हेच भानगड करावं आपल्या ह्याच्यात. मी ते ऑटो घेतला. म्हटलं आमचा कार्यक्रम कुठे आहे तिथे जाऊ. मी 12 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी 200-300 लोकांचा हॉल असेल. 12 वाजता तिथलीच चादर घेतली, स्वयंपाक होती, त्यानं काही ओळखलं नाही. मी ते चादर घेतली तिथं झोपलो. सकाळी उठलं, झाडझूड केलं आणि तिथं भाषण केलं. हा तर इथंच झोपला होता म्हणून. कसं आहे, आखरी तुमची तळमळ फार महत्वाची आहे. आणि ती तळमळ जर कायम राहिली तर मला वाटते कसं आहे, त्याला काही वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. तुमच्या मनात ती तळमळ आली का ते होऊन जाईल. आपण सरकार बरोबर राहून आता अमरावतीच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये
अख्खं मोदी सरकार महाराष्ट्र शासनाला अंगावर घेऊन जो पराक्रम केला त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. त्याने आम्हाला घरात येऊन मारू असं म्हटलं आणि सगळ्यांना त्रास दिला. मी तेव्हा काहीच बोललो नाही. यानं म्हटलं घरात येऊन मारू असं म्हटलं ना, मी याला सांगितलं का याची खासदारकी पाडू एवढं डोक्यात घेतलं. असं नाही आहे. मार फोन सगळे प्रेशर गिशर सगळी प्रॅक्टिस झाली. त्यांना माहित आहे आपल्यावर प्रेशर प्रॅक्टिस चालत नाही. ठीक आहे. हो, आता एवढं चांगली लाईन जुळते, एवढं सगळं होत आहे तर येणाऱ्या, आणि आत्ताच चित्रे पाटलांनी सांगितलं की त्यांच्या विरोधात म्हणून तुम्ही केलं, तर एक सरचिटणीस म्हणून पक्षाचा किंवा एक छोटा कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की का नाही हे दोन नेतृत्व येणाऱ्या विधानसभेला आणि का नाही प्रहारच्या जागेवर नेतृत्व म्हणून तुम्ही तिथं, संभाजी महाराज तिथं, आणि का नाही एक नवी दिशा, नवी उमेद आपण महाराष्ट्राला देऊ शकतो, यावर आपण बोलावं असं मला वाटतं. माझी काही हरकत नाही. माजी मंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते आमदार बच्चूभाऊ, आमच्या शब्द आपण एक शब्द टाकला आणि ते आज इथं आले, याबद्दल मी स्वराज्याच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तिने इतक्या चांगल्या पद्धतीने प्रबोधन केलं, कशा पद्धतीने आपण आंदोलन